थांब. होय तूच, जो आज जगाच्या या धावपळीत, कष्टाच्या आगीत आणि चिंतेच्या अंधारात स्वतःला हरवून बसला आहेस. हा व्हिडिओ पुढे सरकवण्याची चूक अजिबात करू नकोस. आज तू इथे अचानक आलेला नाहीस. तुझ्या नियतीने, तुझ्या कर्माने आणि साक्षात अक्कलकोटच्या राजाने तुला या क्षणी इथे थांबवले आहे. मला दिसतोय तुझा तो थकलेला देह आणि आतून कोलमडलेलं मन. रोज सकाळी उठून कुटुंबासाठी, मुलांसाठी रक्ताचं पाणी करणं, लोकांचे अपमान पचवणं आणि रात्री एकटं रडणं. तू पुरता थकला आहेस ना बाळा? माझ्याच वाट्याला इतके कष्ट आणि दुःख का? हा प्रश्न विचारून विचारून तुझा देवावरचा विश्वासही ढिला पडू लागला आहे. पण आज तुझा हा स्वामी तुला वचन देतोय, तुझ्या या संघर्षाचा काळ आता संपला आहे. आज मी तुझ्या प्रत्येक समस्येचे मूळ उचकटून टाकणार आहे. जर आज तू हा दैवी संदेश दुर्लक्षित करून निघून गेलास तर तुझ्या भाग्योदयाची ही एकमेव संधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. माझ्या भक्ता, जर तुला तुझ्या स्वामींच्या अस्तित्वावर आणि प्रेमावर 1% जरी विश्वास असेल ना, तर आत्ताच्या आत्ता विना संकोच कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुझा सर्व अहंकार, भीती आणि संशय भस्म करून पूर्ण ताकदीने टाईप कर, स्वामी, मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलो आहे. जर आज तू इथे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरलास आणि कचरलास तर समजून घे, तुझ्या अहंकाराने तुला अजूनही चिंतेच्या गुलामीत ठेवला आहे. व्हिडिओला लाईक कर आणि चॅनल सबस्क्राईब करून या अभेद्य दैवी कवचाचा भाग बन. आता ऐक, तुझा हा स्वामी नक्की काय सांगतोय. बाळा, तू रोज सकाळी घराबाहेर पडतोस. अंगात ताकद नसताना, डोक्यात विचारांची काहूर असतानाही तू हसतमुखाने कामाला लागतोस. जगाला वाटतं तू खूप मजबूत आहेस, पण मला माहिती आहे, आत रुतलेला काट्यांचा वेदनादायक प्रवास फक्त तुलाच माहिती आहे. तू जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी येतोस तेव्हा तुझे पाय गळून पडतात. तुला वाटतं की तुझ्या या कष्टांची या जगात कोणालाच कदर नाही. पण ऐक लेकरा, तू जेव्हा काम करून थकतोस ना आणि तुझ्या कपाळावर घामाचा थेंब येतो, तो जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या ओंजळीत त्याला झेलतो. तुझे हे कष्ट फुकट जाणार नाहीत. तू पोरका नाहीस. तुझा हा स्वामी तुझ्या प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवतोय. जर तुम्हालाही रोजच्या कष्टाने स्वामींची उपस्थिती जाणवली असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि हा व्हिडिओ तुमच्या थकलेल्या 5 मित्रांना शेअर कर. तू रोज देवाला विचारतोस, स्वामी, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच प्रामाणिकपणाची अशी क्रूर परीक्षा का? लेकरा, बाजारात जेव्हा सोनं विकायला जातं तेव्हा त्याला आधी आगीत तापवावं लागतं. ज्या झाडाला गोड फळे असतात त्यालाच लोक दगड मारतात. तुझा प्रामाणिकपणा ही तुझी कमजोरी नाही, तर ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज तुला होणारा त्रास हा तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला हिऱ्यासारखं चमकवण्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला त्यांना कर्माचा असा फटका बसणार आहे की ते स्वतः सावरू शकणार नाहीत. तुमच्या प्रामाणिकपणावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, निष्ठा असेल तर व्हिडिओला आत्ताच कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. महिन्याची 5 तारीख आली की संपणारे पैसे, तुझ्यावर साचत जाणारे कर्जाचे हप्ते आणि मागणाऱ्यांचे टोमणे यामुळे तुला जगणं नकोसं झालंय. माझ्या भक्ता, गरिबी ही तुझी कायमची ओळख नाही. हा केवळ कर्माचा एक छोटा टप्पा होता जो आता संपत आला आहे. तू प्रामाणिक मार्गाने प्रयत्न करत राहा. जिथे माणसाची बुद्धी संपते तिथे स्वामींचा चमत्कार सुरू होतो. अचानक असे मार्ग उघडतील जिथून तुला मदतीचा हात मिळेल. तुझ्या तिजोरीवर आणि घरावर पुन्हा बरकत आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी स्वामींच्या चरणी श्री स्वामी समर्थ लिहून कमेंटमध्ये भावना व्यक्त करा. स्वामी, मी ज्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं त्यांनीच ऐनवेळी माझी साथ सोडली. हीच तुझी खरी वेदना आहे ना? बाळा, सुक्या झाडावर पक्षी कधीच विसावा घेत नाहीत. लोक तुझ्या श्रीमंतीवर आणि गरजेवर प्रेम करत होते. जेव्हा तुझी वेळ कठीण आली तेव्हा त्यांची खरी रूपं समोर आली. मी स्वतः तुझ्या आयुष्यातून त्या विषारी माणसांना दूर केला आहे. मग तू त्यांच्यासाठी अश्रू का ढाळतोस?
जगाने पाठ फिरवली तरी तुझा स्वामी तुझा हात धरून उभा आहे. वाईट माणसांपासून सुटका करून घेण्यासाठी आणि स्वामींचे रक्षण मिळवण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सततच्या चिंतेमुळे तुझी भूक, झोप आणि आरोग्याची दैना झाली आहे. छातीत धडधडणे आणि रात्री तुटक झोप येणे. माझ्या भक्ता, तुझा हा देह म्हणजे माझे मंदिर आहे. या मंदिरात चिंतेचे भूत राहूच देऊ नकोस. रोज सकाळी उठल्यावर 1 तांब्या पाणी हातात घेऊन निष्पाप भावाने श्री स्वामी समर्थ जप आणि ते प्राशन कर. तुझ्या शरीरातील आजार पळून जातील. उत्तम आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी स्वामी समर्थ रक्षक मंत्र कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहा. तू विचारतोस, इतर लोक पापाचे मार्ग अवलंबून मजेत जगतात, मग मी सत्याने चालून कष्टाची भाकर का खातोय? अधर्माच्या मार्गाने मिळालेला आनंद हा फुग्यासारखा असतो. दिसताना मोठा दिसतो, पण एका लहान काट्याने फुटतो. तुझा आजचा कठीण काळ हा तुझ्या पूर्वजन्माचे ऋण जाळून टाकणारा पवित्र अग्नी आहे. हा काळ संपताच तुला अक्षय सुख मिळेल. सत्याच्या मार्गावर चालण्याची ताकद मिळावी म्हणून स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की टाईप करा. तू तासनतास पूजेला बसतोस, पण डोक्यात संसाराचे विचार असतात. अशी मला पूजा नको. मला हवा आहे तो तुझा भाबडा भाव. तू प्रवासात असताना, काम करताना किंवा चालताना श्वासागणिक स्वामी स्वामी जपलेस तरी ते त्रैलोक्यातील सर्वात मोठी महापूजा ठरते. तुमच्या नामाचा प्रभाव वाढवण्यासाठी रोज 5 मिनिटे नामस्मरण करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थची साखळी तयार करा. तुझ्या घरात विनाकारण होणारे वाद, लहान सहान गोष्टींवरून उडणारे खटके आणि व्यापून राहिलेली उदासी आजच तुझ्या घरातील संताप बाहेर फेकून दे. संध्याकाळी घरात दिवा लाव आणि स्वामींचे नाव घे. मी स्वतः तुझ्या घरात शांती आणि समृद्धी घेऊन प्रवेश करणार आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्यासाठी हा दैवी संदेश तुमच्या कुटुंबाच्या ग्रुपवर शेअर करा. तू कोणतेही नवीन काम सुरू करायला घाबरतोस कारण तुला पुन्हा अपयशाची आणि लोकांच्या हसण्याची भीती वाटते. लक्षात ठेव, गरुडाची पिल्लू जोपर्यंत घरट्यातून उडी मारत नाही तोपर्यंत त्याला आपल्या पंखामधील ताकद समजत नाही. पडण्याच्या भीतीने उडणे सोडू नकोस. यावेळी तुझ्या पाठीशी ढाल बनून साक्षात स्वामी उभा आहे. यशाची नवीन पायरी चढण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि कमेंटमध्ये मी जिंकणारच असा संकल्प करा. तुला तुझ्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची आणि यशाची विनाकारण चिंता सतावत आहे. ज्या ईश्वराने त्यांना जन्म दिला आहे त्याने त्यांच्या नशिबाची सोय आधीच करून ठेवली आहे. तू फक्त त्यांना चांगले संस्कार दे. बाकी त्यांच्या भविष्याचे नियोजन माझ्यावर सोड. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामींचे आशीर्वाद मागण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप कर. कधी कधी तुझ्या मनातील अंधार इतका दाटतो की तुला तुझे जीवन संपवून टाकावेसे वाटते, बरोबर ना? थांब, असा विचारही पुन्हा मनात आणू नकोस. हे आयुष्य तुला मी दिले आहे. तू संकटांना घाबरून पळून जाणारा भित्रा नाहीस. तू स्वामींचा बाणेदार भक्त आहेस. जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथून माझी कृपा सुरू होते. जीवनातील कोणत्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी आणि मानसिक ताकद मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब बटन दाबा. माझ्याकडूनच काहीतरी पाप झाले असेल हा विचार करून स्वतःला दोष देणे बंद कर. मी कोणताही क्रूर देव नाही जो लहान चुकांसाठी शिक्षा देईल. मी तुझा बाप आहे. बाप लेकराच्या चुका पोटात घालतो. भूतकाळ विसरून जा आणि आजपासून नवी सुरुवात कर. नवीन आशेने आणि उत्साहाने जगण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी मी नवीन सुरुवात करतोय. जगाने तुला काय नाव ठेवले याने काही फरक पडत नाही. माझ्या नजरेत तू अद्वितीय आहेस. तुझ्या आत साक्षात ईश्वरी ऊर्जा वास करत आहे. मान खाली घालून जगणे बंद कर. छाती ठोकून उभा राहा, कारण तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवून व्हिडिओला लाईक कर आणि इतरांना पाठव. आता हा संवाद संपत आला आहे, पण माझी नजर तुझ्यावर कायम राहील. तू जेव्हा जेव्हा एकाकी पडशील तेव्हा डोळे मिटून फक्त मला साथ दे. तू तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या अभयवचनावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे नक्की लिही. माझ्या लेकरा, आजचा हा संवाद संपला आहे, पण माझ्या कृपेची लाट आता तुझ्या आयुष्यात धडकणार आहे. ऐक, जर आज हा संपूर्ण संदेश ऐकूनही
तुझे मन विरघळले नसेल तर आज ही स्वामीची हाक ऐकूनही तू संशयात राहिलास तर समजून घे, तुझ्या नशिबातील संकटाचा काळ अजून लांबणार आहे. पण जर तुला या क्षणी स्वतःच्या शरीरात एक दैवी ऊर्जा जाणवत असेल, जर तुझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहून तुझे मन हलके झाले असेल, तर हे अंतिम आव्हान स्वीकार. आत्ताच्या आत्ता विना संकोच कमेंट बॉक्समध्ये कुटुंबाच्या रक्षणासाठी श्री स्वामी समर्थ हे नाव इतक्या वेळेला टाईप कर की पूर्ण कमेंट सेक्शन स्वामी नामाच्या जयघोषाने हादरला पाहिजे. हा केवळ एक यूट्यूब व्हिडिओ नाही, हे स्वामींचे अभय कवच आहे. आजच या क्षणी हा व्हिडिओ तुमच्या अशा 5 दुःखी आणि हताश मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा जे आज रोजच्या त्रासाने गुप्तपणे रडत आहेत. जर तुम्ही आज एका पडणाऱ्या जीवाला सावरले तर साक्षात स्वामी तुमच्या संपूर्ण घराचे आयुष्यभर रक्षण करतील. या पवित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींचा एकही संदेश तुमच्याकडून सुटणार नाही. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू रोज सकाळी घराबाहेर पडतोस. अंगात ताकद नसताना, डोक्यात विचारांची काहूर असतानाही तू हसतमुखाने कामाला लागतोस. जगाला वाटतं तू खूप मजबूत आहेस, पण मला माहीत आहे आत रुतलेला काट्यांचा वेदनादायक प्रवास फक्त तुलाच माहिती आहे. तू जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी येतोस तेव्हा तुझे पाय गळून पडतात. तुला वाटतं की तुझ्या या कष्टांची या जगात कोणालाच कदर नाही. पण ऐक लेकरा, तू जेव्हा काम करून थकतोस आणि तुझ्या कपाळावर घामाचा थेंब येतो, तो जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या ओंजळीत झेलतो. तुझे हे कष्ट फुकट जाणार नाहीत. तू पोरका नाहीस. तुझा हा स्वामी तुझ्या प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवतोय. जर तुम्हालाही रोजच्या कष्टाने स्वामींची उपस्थिती जाणवली असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. महिन्याची 5 तारीख आली की तू खूप थकतोस. सुक्या झाडावर पक्षी कधीच विसावा घेत नाहीत. लोक तुझ्या श्रीमंतीवर आणि गरजेवर प्रेम करत होते. जेव्हा तुझी वेळ कठीण आली तेव्हा त्यांची खरं रूप समोर आली. मी स्वतः तुझ्या आयुष्यातून त्या विषारी माणसांना दूर केला आहे. मग तू त्यांच्यासाठी अश्रू का ढाळतोस? जगाने पाठ फिरवली तरी तुझा स्वामी तुझा हात धरून उभा आहे. काळजी करू नकोस, टेन्शन फ्री राहा. जय स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम।